नमस्कार माझे मित्र मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन वॅकन्सीचे इंटरव्ह्यूचे अपडेट बघणार आहोत आपण आज. तर हे आरोग्य सेवा आयुक्त कार्यालयामध्ये आहे, तिथे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. आरोग्य भवन सेंटर, जॉर्ज रुग्णालय, आवर पी डिप्लोमा रोड, डिमेल रोड, मुंबई ह्या ठिकाणची ही वॅकन्सी आहे. तर आपण बघूयात याचं म्हणजे ही वॅकन्सीमध्ये कशासाठी आहे, राज्य मानसिक आरोग्य ह्यासाठी निघालेली आहे वॅकन्सी. तर ही त्याची वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता वॅकन्सीचं पूर्ण डिटेलमध्ये. तसंही मी डिटेलमध्ये पूर्ण सांगणार आहे आणि ह्याच्यामध्ये मुलाखतीचं इंटरव्ह्यू आहे, तर ते आपण बघूयात आता. आणि ह्यांनी रिलीज केलेली डेट आहे ह्याच्यामध्ये 15/6/2026 त्यांनी ही डेट रिलीज केलेली आहे. तर आपण आता बघूया त्याच्यामध्ये वॅकन्सी कोणाकोणासाठी किती काढलेली आहे. तर हे नाही का राज्य मानसिक आरोग्याचा आढावा आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे मुलाखतीबाबत आहे. तर ह्याच्यामध्ये ह्यांनी जाहिरात नाही का सुरुवातीला आढळली होती यांची 9/3/2026 ह्यांनी जाहिरात टाकण्याचा विचार केला होता. त्याच्यानंतर त्यांनी 31/3/2026 नाही का ह्यांनी मुद्द्यावरती येऊन त्यांची रोजीपर्यंत जे कोणती पद्धतीनुसार आहे त्यांच्या संकेतस्थळावरती टाकायचा निर्णय घेतला होता. तर ह्याच्यामध्ये त्यांनी नाही का फायनल यादीत नाही का संकेतनुसार त्यांनी सांगितली होती 19/5/2026 ते 1/6/2026 ह्या कालावधीपर्यंत आपण हे नाही का काय करणार होते, प्रसिद्ध जाहिरात टाकणार होते ते. तसेच त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सदर जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र उमेदवारांचीही काय करणार आहे, त्यांनी मुलाखत घेणार आहे. म्हणजे त्यांच्यासोबत जे वॉक इंटरव्ह्यू असतो ना आपला, तो इंटरव्ह्यू घेणार आहेत आणि सोबत जोडलेले जे वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत, म्हणजे जे पत्र त्यांनी जोडलेलं आहे त्या पत्रानुसार त्यांनी इंटरव्ह्यू घेणार आहे. तर आपण ह्याची नोंदणी करून घ्यावी असं सांगितले होते. तर आपण बघूयात ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यू कोणाकोणाचं सांगितलेलं आहे त्यांनी नाही का हे मुलाखतीचं वेळापत्रक दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर ह्या ठिकाणी नाही का आपल्याला जे सायकॅट्रिक आहे कॅटेगरीचे त्यांचे 6 पोस्ट आहेत. त्यांचा टायमिंग दिला होता 11 ते 12, 1 घंट्यामध्ये त्यांनी इंटरव्ह्यू घेणार होते हे. आणि ह्या ॲड्रेसवरती आपल्याला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपली नाही का मेंटल हेल्थ नर्स ही वॅकन्सी आहे आपली. त्या ठिकाणी 2 वॅकन्सी आहेत. त्यांना पण टायमिंग दिलेला आहे 11 ते 12मध्ये येऊन तुम्ही वॉक इन इंटरव्ह्यू या ठिकाणी दिला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे ह्या ठिकाणी. आणि हे सगळे नाही का जे वॅकन्सीचे आहेत ना ते सांगा. आणि ह्या ठिकाणी त्यांनी डेटसुद्धा शो केलेली आहे. इंटरव्ह्यू डेट दिलेली आहे 19 जून 2026, म्हणजे 19 तारखेला त्यांनी इंटरव्ह्यू घेणार आहेत. ही जाहिरात त्यांनी टाकलेली आहे. आता उमेदवारांसाठी नाही का सर्वांत आधी सूचना सांगितली त्यांनी, सर्व उमेदवारांनी त्यांना नेमून दिलेल्या वेळेच्या किमान 5 मिनटं अगोदर मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहायचे. म्हणजे आपल्याला 11 ते 12 टायमिंग दिलेला आहे, तर त्याच्यामुळे आपण 11 वाजता न जाता आधीच आपण 10:30 पावणे 11पर्यंत आपण जायला पाहिजे. शैक्षणिक पात्र, अनुभव, इतर आवश्यक कागदपत्रांमुळे प्राप्त सोबत आणावेत. म्हणजे आपले जे कोणते आपलं डिग्री डिप्लोमा झालेलं आहे तर ते आपण सोबत घेऊन यायचे आहेत डॉक्युमेंट्स आपले. मुलाखती दरम्यान सोबत अनिवार्य व्यक्ती उपस्थित टाळावे. म्हणजे आपल्या मुलाखतीसाठी फक्त आपल्यासोबतच मुलाखत घेणार आहेत त्यांनी वॉक इन इंटरव्ह्यूची, त्याच्यासोबत आपल्या नातेवाईकांना शक्यतो घेऊन जाऊ नये. मुलाखतीकरिता कोणते प्रकारांचे देण्यात येणार आहेत, त्या ठिकाणी नाही का मुलाखतीसाठी आपण जे उपस्थित राहणार आहोत उमेदवारांचं त्यांचं राज्य मानसिक प्राधान्य पण ती चेक करणार आहेत. मेंटली स्टेटस आणि फिजिकली आहेत काही आपलं इंटरव्ह्यूमध्ये चेक करणार आहेत. तशा पद्धतीने का निवड प्रक्रियामध्ये टप्प्या राज्य मानसिक आरोग्य प्राधान्याचा निर्णय अंतिम राहील. म्हणजे ही आता फायनलिस्ट लागणार आहे. तर आपण फायनलिस्ट काय लागणार आहे ते आपण बघणार आहोत. आता हे इंटरव्ह्यू झाल्यानंतर फायनलिस्ट असणार आहे त्यांची. उमेदवारांची राज्य मानसिक आरोग्य प्राधान्याकडून दिलेले सर्व सूचना पाल्य करणे आवश्यक आहे. त्यांनी जे सूचना दिलेल्या आहेत आपण ते सगळे सूचना नियमितपणे व्यवस्थित पार पाडावे ही त्यांची अपेक्षा आहे. अशा पद्धतीने ही आपली आरोग्य सेवा म्हणजेच राज्य मानसिक आरोग्य म्हणजे मेंटल हेल्थ नर्सिंग ह्याची ही पोस्ट आहे. असेच पोस्ट बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. धन्यवाद.